नवऱ्याला या 6 गोष्टी कधीच सांगू नका, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. जग ज्याला प्रेम म्हणतं प्रत्यक्षात तो एक बुद्धीचा खेळ असतो आणि या खेळातील सर्वात कठीण डाव स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये खेळला जातो. ज्याला तुम्ही तुमचा जीवनसाथी मानता, ज्याच्या खांद्यावर डोके ठेवून तुम्ही शांत झोप घेता, त्या प्रेमामध्ये किती सूक्ष्म गोष्टी आणि किती बारकावे दडलेले असतात हे तुम्हाला खरोखर माहीत आहे का? आचार्य चाणक्यांनी हजारो वर्षापूर्वी एक कठोर सत्य सांगितले होते की प्रत्येक नात्यामागे काही ना काही स्वार्थ दडलेला असतो. जोपर्यंत तुम्ही उपयोगी आहात तोपर्यंत तुमचा सन्मान केला जातो. ज्या क्षणी तुम्ही तुमच्या मर्यादा ओलांडता आणि तुमच्या आत्म्याची चावी दुसऱ्यांच्या हातात देता, त्याच क्षणापासून तुमच्या पतनाची सुरुवात होते. स्त्रीचे हृदय समुद्रासारखे खोल असते, त्यामध्ये भावनांच्या असंख्य लाटा उसळत असतात. पण लक्षात ठेवा, समुद्र कधीच त्याची संपूर्ण खोली कोणालाही दाखवत नाही. स्त्री जी आपल्या पतीसमोर पूर्णपणे उघडी पडते, शरीराने नव्हे तर मनाने आपल्या सर्व कमतरता आणि दुर्बलता उघड करते, ती हळूहळू स्वतःची सत्ता गमावू लागते. प्रेम समर्पण मागते, पण अंध समर्पण तुम्हाला गुलाम बनवते. आज मी तुम्हाला अशा 6 गोष्टी सांगणार आहे, ज्या जर तुम्ही तुमच्या पतीला सांगितल्या तर तुमच्या स्वतःच्या नजरेत आणि त्यांच्या आयुष्यात तुमचे महत्त्व कमी होऊ शकते. या गोष्टी कडू वाटतील, पण अनेकांच्या मते हेच कलियुगातील कठोर वास्तव आहे. पहिली गोष्ट, तुमच्या माहेरच्या कमतरता, घरातील आर्थिक अडचणी किंवा कौटुंबिक वाद कधीही सहजपणे सांगू नका. जेव्हा एखादा पुरुष तुमच्यावर प्रेम करतो तेव्हा त्याला तुमच्या कुटुंबातील उणीवांशी फारसे देणे घेणे नसते. पण काळ नेहमी सारखा राहत नाही. जेव्हा नात्यात कटुता निर्माण होते तेव्हा याच गोष्टी कधीकधी टोमण्याचे किंवा दुखावणाऱ्या शब्दांचे कारण बनू शकतात. म्हणून तुमचे आणि भावाचे पटत नाही किंवा वडिलांकडे पैशांची कमतरता आहे अशा गोष्टी विचारपूर्वकच सांगा. कारण अनेकदा लोक दुसऱ्यांच्या कमकुवतपणाकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतात. दुसरी मोठी चूक म्हणजे तुमच्या भूतकाळातील जखमा वारंवार उकरून काढणे. अनेक स्त्रिया भावनिक होऊन आपल्या जुन्या दुःखांच्या, फसवणुकीच्या किंवा भूतकाळातील चुका आपल्या पतीसमोर पूर्णपणे मांडतात. त्यांना वाटते की यामुळे प्रामाणिकपणा वाढेल, पण प्रत्येक व्यक्ती त्या गोष्टी समान परिपक्वतेने हाताळेलच असे नाही. कधीकधी भविष्यातील वादांमध्ये हाच भूतकाळ पुन्हा समोर आणला जाऊ शकतो. तुमचा भूतकाळ ही तुमची वैयक्तिक संपत्ती आहे. त्यातील प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी उघड करण्याची गरज नसते. चाणक्य म्हणतात, जखमेला वारंवार कुरवाळले तर ती भरत नाही, उलट अधिक खोल होते. तिसरी गोष्ट, तुमची बचत आणि गुप्त आर्थिक तरतूद. आचार्य चाणक्यांनी सांगितले आहे की संकटाच्या काळात सर्वात जास्त मदत धनच करते. म्हणून प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी थोडी आर्थिक सुरक्षितता राखून ठेवावी. याचा अर्थ कोणाची फसवणूक करणे नाही, तर गरज पडल्यास स्वतःच्या पायांवर उभे राहण्याची तयारी ठेवणे होय. जेव्हा तुमच्याकडे स्वतःची आर्थिक शिस्त आणि नियोजन असते तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच आत्मविश्वास दिसून येतो. आर्थिक स्वावलंबन हे केवळ पैशांबद्दल नसते, तर ते मानसिक बळही देते. चौथी गोष्ट, दुसऱ्या पुरुषांबद्दलचे आकर्षण किंवा अतिप्रशंसा. कधीकधी सहज बोलताना काही स्त्रिया दुसऱ्या पुरुषांच्या गुणांचे खूप कौतुक करतात. त्यांना वाटते की ही एक सामान्य गोष्ट आहे, पण नात्यांमध्ये अशा गोष्टी कधीकधी गैरसमज निर्माण करू शकतात. विश्वास निर्माण करायला अनेक वर्षे लागतात, पण संशय निर्माण व्हायला काही क्षणही पुरेसे असतात. म्हणून शब्द वापरताना संयम ठेवणे आवश्यक असते. स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे आणि नात्यातील मर्यादा जपणे ही परिपक्वतेची खूण आहे. पाचवी गोष्ट, स्वतःला सतत असहाय्यक आणि कमकुवत दाखवणे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या समस्या किंवा आजारपण लपवावे. उपचार घेणे आणि मदत मागणे आवश्यकच आहे, पण प्रत्येक वेळी स्वतःला बळी किंवा असहाय्य म्हणून सादर केल्यास लोकांच्या मनात तुमची प्रतिमा वेगळी तयार होऊ शकते. जी व्यक्ती अडचणींचा सामना धैर्याने करते तिच्याबद्दल आपोआप आदर निर्माण होतो. तुमची ताकद आणि आत्मविश्वास हेच तुमचे खरे सौंदर्य आहे. सहावी आणि शेवटची गोष्ट, तुमच्या सर्व भीती उघडपणे सांगणे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही भीती असते, पण जर एखाद्याला तुमच्या सर्वात मोठ्या कमकुवत जागा माहीत झाल्या तर त्या नकळत तुमच्यावर प्रभाव टाकण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात. जर तुम्हाला सतत एखादी व्यक्ती गमावण्याची भीती वाटत असेल आणि तीच भीती तुम्ही वारंवार व्यक्त करत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या आत्मसन्मानावर होऊ शकतो. तुमचे प्रेम तुमची ताकद असावे, असहाय्यता नाही. एखाद्या नात्यात राहण्याचे कारण प्रेम असावे, भीती नाही.
हे जग ताकदीचा आदर करते आणि खरी ताकद अनेकदा संयम, आत्मनियंत्रण आणि आत्मसन्मानांमध्ये दडलेली असते. जी स्त्री स्वतःच्या भावना, स्वतःचे धन आणि स्वतःच्या मर्यादा जपायला शिकते, तीच खऱ्या अर्थाने स्वतःच्या आयुष्याची स्वामिनी बनते. चाणक्य नीतीमध्ये एक विचार सांगितला जातो, कधीकधी कठीण परिस्थितीही अशा प्रकारे स्वीकारा की इतरांना तुमच्या धैर्याची जाणीव व्हावी. नात्यांची मर्यादा आणि सौंदर्य तेव्हाच टिकते जेव्हा त्यामध्ये परस्पर आदर, समजूतदारपणा आणि आत्मसन्मान जिवंत राहतो. आता त्या मानसशास्त्राबद्दल बोलूया, जे समजल्याशिवाय कोणतेही नाते पूर्णपणे समजणे कठीण आहे. पुरुषाचा स्वभाव आणि स्त्रीचे समर्पण जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा अनेकदा अपेक्षा, भावना आणि वास्तव यांच्यात संघर्ष निर्माण होतो. अनेकांना वाटते की नात्यांमध्ये सर्व काही सांगितल्याने पूर्ण पारदर्शकता निर्माण होते, पण वास्तव हे आहे की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही वैयक्तिक भावना, विचार आणि अनुभव असे असतात जे फक्त तिच्यापुरतेच मर्यादित असतात. आचार्य चाणक्य म्हणतात, साप विषारी नसला तरी त्याने फुटकारणं मारणे सोडू नये. याचा अर्थ असा की प्रत्येक व्यक्तीने स्वतःचा आत्मसन्मान, व्यक्तिमत्व आणि वैयक्तिक मर्यादा कायम जपल्या पाहिजेत. जेव्हा तुम्ही तुमच्या प्रत्येक कमतरतेची, प्रत्येक भीतीची आणि प्रत्येक दुर्बलतेची चावी दुसऱ्याच्या हातात देता, तेव्हा नकळत तुम्ही स्वतःवरील नियंत्रण कमी करू लागता. नात्यांमध्ये थोडी वैयक्तिक जागा आणि स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व असणे तितकेच आवश्यक आहे जितके श्वास घेण्यासाठी हवा आवश्यक असते. एक पुस्तक पूर्णपणे वाचून झाले की अनेकदा ते बाजूला ठेवले जाते, पण ज्या पुस्तकात अजून काही पाने उघडायची बाकी असतात त्याबद्दल उत्सुकता कायम राहते. तसेच तुमच्या व्यक्तिमत्वामध्येही काही गूढता, काही स्वतंत्र विचार आणि काही वैयक्तिक जग असणे आवश्यक आहे. याचा अर्थ रहस्य ठेवणे नाही, तर स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व जपणे होय. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, अनेक स्त्रिया आपल्या माहेरातील लोकांबद्दल तक्रारी करताना किंवा त्यांची निंदा करताना असे समजतात की त्यामुळे त्या आपल्या पतीच्या अधिक जवळ जातील, पण प्रत्यक्षात असे वागणे तुमच्या स्वतःच्या प्रतिमेवर परिणाम करू शकते. जो व्यक्ती स्वतःच्या मुळांचा आदर करत नाही त्याच्याकडे इतर लोकही वेगळ्या नजरेने पाहू लागतात. म्हणून आपल्या आईवडिलांचा, कुटुंबाचा आणि आपल्या भूतकाळाचा आदर राखणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील लोकांनी तुमच्या मताचा आदर करावा, तुमचा सल्ला महत्त्वाचा वाटावा आणि तुमच्या उपस्थितीला किंमत द्यावी असे वाटत असेल, तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःची मानसिक ताकद वाढवली पाहिजे. जेव्हा एखादी स्त्री संकटाच्या काळातही खंबीरपणे उभी राहते, शांतपणे निर्णय घेते आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवते, तेव्हा तिच्याबद्दलचा आदर आपोआप वाढतो. चाणक्य नीतीनुसार यशस्वी संसाराचा पाया केवळ प्रेम नसून परस्पर आदर असतो. प्रेमाची तीव्रता काळानुसार बदलू शकते, पण आदर टिकून राहिला तर नाते अधिक मजबूत होत जाते. आदर टिकवून ठेवण्यासाठी स्वतःच्या मर्यादा स्पष्ट असणे आवश्यक आहे. तुमच्या व्यक्तिमत्वातील प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर उघडी ठेवण्याची गरज नसते. काही गोष्टी तुमच्या अंतर्मनात सुरक्षित राहिल्या तरी त्यात काही चुकीचे नाही. पतीला तुमचा साथीदार बनवा, तुमचा विश्वासू मित्र बनवा, पण स्वतःचे अस्तित्व आणि निर्णय क्षमता कधीही गमावू नका. स्वतःचा आत्मसन्मान जपणारी व्यक्तीच खऱ्या अर्थाने मजबूत असते. समाज तुम्हाला अनेकदा सांगेल की पती-पत्नी हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत आणि त्यांच्यामध्ये कोणताही पडदा नसावा. हे ऐकायला खूप सुंदर वाटते, पण वास्तवात प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक अशी जागा असते जी पूर्णपणे तिची स्वतःची असते. त्या वैयक्तिक जागाचा आदर करणे आणि ते जपणे आवश्यक असते, कारण तुमची गरिमा अनेकदा तुमच्या शांततेत असते, प्रत्येक गोष्ट सांगण्यात नाही. लक्षात ठेवा, ज्या क्षणी तुम्ही तुमच्या सर्व असुरक्षा, भीती आणि कमकुवतपणा दुसऱ्यांसमोर पूर्णपणे उघडे करता, त्या क्षणापासून तुम्ही स्वतःला दुखावले जाण्याची शक्यता वाढवता. एक शहाणी स्त्री किंवा शहाणा पुरुष आपली दुखरी नस कोणाच्या हातात सहजपणे देत नाही, कारण जीवनात कोणती परिस्थिती कधी बदलून जाईल हे कोणीच सांगू शकत नाही. आचार्य चाणक्यांचा एक महत्त्वाचा विचार नेहमी लक्षात ठेवा, खरा शक्तिशाली तोच असतो जो स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो. तुमच्या जोडीदारासोबत खांद्याला खांदा लावून चालत राहा, त्यांच्या आयुष्यातील अंधारात प्रकाश बना, त्यांच्या यशात सहभागी व्हा आणि त्यांच्या संघर्षात त्यांना साथ द्या, पण तुमच्या आयुष्याची मशाल पूर्णपणे दुसऱ्याच्या हातात देऊ नका. तुमचे निर्णय, तुमचा आत्मविश्वास आणि तुमचे अस्तित्व तुमच्याच हातात असले पाहिजे.
स्वतःच्या कमकुवत गोष्टी प्रत्येकाला न सांगणे हा अपराध नाही, ती एक जीवनकला आहे. अशी कला जी तुमचा आत्मसन्मान, तुमचे मानसिक संतुलन आणि तुमचे वैवाहिक जीवन अधिक मजबूत ठेवण्यास मदत करते. जी स्त्री स्वतःच्या मर्यादांचे रक्षण करते, स्वतःच्या मूल्यांची जपणूक करते आणि परिस्थिती कोणतीही असो स्वतःचा सन्मान टिकवून ठेवते, तीच खऱ्या अर्थाने गौरवाने जीवन जगते. तुमच्या डोळ्यांतील तो आत्मविश्वास कायम ठेवा, जो लोकांना हे जाणवून देतो की तुम्ही एक साधी व्यक्ती नाही, तर अनुभवांनी, विचारांनी आणि सामर्थ्याने भरलेला एक अथांग समुद्र आहात. आणि समुद्राची खोली मोजण्याचे धाडस आजवर फार थोड्या लोकांनी केले आहे. म्हणून सजग राहा, जागरूक राहा आणि तुमच्या अंतर्गत शक्तीची जपणूक करा. याचमध्ये आत्मसन्मान आहे, याचमध्ये शहाणपण आहे आणि याचमध्ये जीवनाचे खरे सार दडलेले आहे. लक्षात ठेवा, तुमची किंमत तुमच्या त्यागाने नाही, तर तुमच्या स्वाभिमानाने ठरते. तुमचे प्रेम तुमची ताकद असू द्या, पण तुमची ओळख कधीही हरवू देऊ नका. कारण शेवटी स्वतःचा सन्मान जपणारी व्यक्तीच खऱ्या अर्थाने जिंकते. तर कशी वाटली आजची माहिती व विचार कॉमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओला लाईक शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.